नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राम पांडे अंकुर सीड्स। आज आपण जामठी या गावामध्ये आलेलो आहे। संजय भाऊ पाटील यांच्या शेतामध्ये जामठी हे गाव धाड सर्कलला बुलढाणा तालुक्यामध्ये येते। आज आपण ज्या क्षेत्रात उभा आहे त्या क्षेत्रामध्ये अंकुर कंपनीचं भास्कर नावाचं मक्याचं वाण हे या शेतामध्ये लागलं आहे। सांगायचं तात्पर्य, आज आपण भास्कर मक्का पाहायला आलो तो पूर्ण कंस भरलेले दिसतात, ते पाहू शकता आपण। तत्पूर्वी भाऊचं काय मत आहे मक्याबद्दल आणि त्यांना मका एकंदरीत कसा वाटला त्याबद्दल आपण त्यांच्या तोंडून किंवा त्यांचं मत एक जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगसाल बरं? संजय पाटील, धाड जामठीवरून, बुलढाणा जिल्हा। दादा हे वाण कोणतं लावलाय तुम्ही? भास्कर, अंकुरचे बियाणं आहे भास्कर। अंकुर भास्करचं बियाणं आहे। काय वाटलं बरं या मक्यामध्ये? नाही, मी अंकुर कंपनीचं नाव ऐकल्याबरोबर हे भास्कर घेतलं, कारण मी अंकुरची तूर लावलेली होती मागं, हो ती बी एकदम जबरदस्त उतरली होती। अच्छा, तर मी पॉयलरचं बियाणं मागच्या वर्षी लावलं हो. होतं, पण मी अंकुरची मक्का पाहिल्याबरोबर मी म्हणलं आपल्याला अंकुरची मक्का लावायची, म्हणून मी लावली। मक्का लावले। कणीस कसा भरलाय बरं? कणीस वगैरे चांगलं आहे, तुमच्या समोरच आहे। पूर्ण शेतामध्ये हीच परिस्थिती आहे का? ओके। कणीस पूर्ण दांडगा आहे। त्यानंतर याच्यावर कीड आणि रोग वगैरे काही नाही, फक्त एकच वेळा आम्ही ते यारकर म्हणून टाकलेलं होतं, अळीचं औषध मारलं, बस, काहीच नाही, दुसरं दुसरं काही मारलं नाही। काहीच नाही। त्यानंतर मला एक सांगायचं आहे, एक विचारायचं आहे तुम्हाला, हा मका पाणी कमी जास्त असताना याचं काही सोकण्याचं प्रमाण? नाही, काहीच नाही। शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला निश्चितच सांगू शकतो की हे भास्कर जे वाण आहे हे वाण याला कधी जर तुमचा पाण्याचा चाळंग वगैरे कधी पडत असला किंवा आपल्याकडे एखाद्या वेळेस पाणी कमी जास्त असतो, त्यावेळेस हा वाण तुमचं पाण्याचा ट्रेस सहन करू शकते। आणि आज तुम्ही पाहतो म्हटलं तर पूर्ण कंस वाढले आणि अजून चारा हिरवा आहे। त्याच्या मागचं कारण असं की हे जे वाण आहे हे पूर्ण चारा हिरवागार करते। कणीस वाढल्याच्या नंतर याचा चारा वाढणं सुरू होतो। त्यामुळे काय होते, पूर्ण जे कणीस आहे ते पूर्ण भरून जाते आणि कणसाला वजन येते। दादा तुम्ही इतर जे शेजारी पाजारी शेतकऱ्यांनी लावलेलं आहे, किती लोकांनी लावलाय? आम्ही 3-4 जणांनी इथं लावलं, हे गावात अजून 10-12 लोकांनी लावलेलं। या इतर शेतकऱ्यांच्या शेतात काय परिस्थिती आहे? हे असे कणस आहे, ते आता हिवाळी मक्का म्हणे आम्ही भास्करला लावतो म्हणे। हिवाळी मका भास्करच लावतो म्हणे। चांगली गोष्ट आहे। निश्चितच अंकुर कंपनी हे चांगलं बियाणं शेतकऱ्यांना प्रदान करत असते आणि एक चांगली सेवा घडून देत असते। हे बघा, इकडे कॅमेरा फिरवा, हे बघा इथं पण तसेच दिसत आहे। तुम्हाला वाटेल की मोठे मोठे कणस हे बघा खोलून ठेवले, पण सर्व कणस तसेच आहे। हे पहा, पूर्ण शेंड्यापर्यंत कणीस भरला। हे पहा, असा कणीस तुम्हाला पोकळ्यामध्ये दिसणार नाही, पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेला आहे। हे बघू शकता, कणीस दांडगा आहे। हे पहा, खूप असं चांगलं आहे। आपल्या इतर शेतकरी राहतात, त्यांना काय सल्ला देणार वर या वाणाबद्दल? त्यांना मी एकच सांगू इच्छितो की किमतीच्या मानाने या मक्काच्या बियाणाची किंमत कमी आहे आणि अजून वजनाला 4 किलोची थैली आहे। हो, त्याच्यामुळे बाकीचे 3.5 किलोच्या थैल्या त्याची किंमत बी जास्त आहे आणि त्या किंमत जास्त असून बी जसं पाहिजे तसं एव्हरेज येत नाही। त्याच्यामुळे हे किमतीत बी कमी आहे आणि एव्हरेजच्या बाबतीत बी आणि रोगराईच्या बाबतीत बी एकदम ओके आहे, एकदम जबरदस्त आहे। इतर शेतकऱ्यांना लावायला काही हरकत? बिलकुल। ज्या शेतकऱ्यांना जर कमी खर्चात पाहिजे असेल आणि कमी त्रासात पाहिजे असेल तर भास्करला लावावी। भास्करला आहे। भास्कर एक खूप चांगलं वाण आहे। एक नंबर आहे। बरं, धन्यवाद दादा।